16 तारखेपासून वेळ दिलाय 15 दिवस वेळ हेव 29 ऑगस्ट पासून मुंबईतून दिलेला आता 29 मे पर्यंत 10 महिन्याचा वेळ. काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे रे बाबा. 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहेत का? सातारा हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढलाय, ते प्रमाणपत्र देणार आहेत का? त्याच्या व्हॅलिडिटी तुम्ही देणार आहेत का? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय? मराठ्यांचे मत मात्र तुम्हाला लागते आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही. ही दुटप्पी भूमिका कोणची? तुम्हीच आमच्यावरती हल्ले करायचे आणि तुम्हीच आमच्यावरती 307 गुन्हे दाखल करायचे. म्हणजे राज्यातले गुन्हे सुद्धा मागे घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलीस येणार आणि आमच्यावर हल्ला करणार. त्यांच्यावरती 120 पोलिसांवरती लागून त्यांच्यावरती 307 व्हायला पाहिजे, तर आमचे क्रॉस घेतल्या जात नव्हते. राज्यभर हे खोटे दाखल केलेले गुन्हे. तुम्ही सातारा संस्थांचा JR काढू शकत नाहीये. 1 महिन्याचा वेळ मागितला, 10 महिने झाले. अरे बलिदान गेलेल्या तुम्हाला मराठ्याची एवढी माया आहे, तुम्ही सांगता हे मराठा समाजाला ऊन लागन, मे महिन्याचं कडक भयंकर ऊन, हे लोक घराच्या बाहेर सुद्धा निघाणार. जीव जायला लागलेत उष्णतेमुळं, उन्हामुळं जीव जायला लागलाय लोकांचा, बळी चाललेत. मराठ्यांना विटीस धरू नका, एवढी माया आहे तरी तुम्हाला. तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या लेकराच्या नोकऱ्या देणार. इतकी तर नीच आणि नालायक अवलदी जन्माला तुम्ही सत्तेत बसलात. कमीत कमी ती तुमची बहीण होती, ती तुमची आई आहे. मराठ्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं यार, उन्हात पडलं ते. तुम्ही तिथं नाही वेळ देत. ही माझी समाजाविषयीची तळतळेत, मी ते समाजावर ते विश्वास कमवलाय. मी समाज सोडून नाही काय करत, मला नको पण काय. तुम्ही साधे साधे काम करत नाहीये. साधे काम किती वेळ लागतो मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला? किती वेळ लागतो? ओबीसींनी नाही मागून मंत्रालय स्थापन केलं, मराठ्यांनी मागून नाही दिलं. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा नाही JR काढला जात. नवीन एक माहिती समोर आलेली आहे. तुम्ही आंदोलन केल्याच्या 3 वर्षांमध्ये मराठवाड्यात 3 लाखापेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात. उपकार केला का? कोण बॅकलॉग भरून काढणार 3 लाख लोकांचा? याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं, आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या? 1967 पासून आतापर्यंत 50-60 वर्षात आमचं वाटोळं सरकारनं काय केलं? ते 5 लाख निघू तुमच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र, किंवा 1000 निघले ना, याचा अर्थ आम्ही आरक्षणात होतो ना. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आमचं नुकसान आता 5 पिढ्याचं का? आमच्या जागा हडपिल्या? आम्ही कुणबी आणि मराठा हा एकच आहे, हे वारंवार सांगितलं गेलंय, पण हे करतच नाहीयेत ना. त्यामुळे आपण हे बघा, मी 2 मिनिटात तुम्हाला सांगितलं होतं की मी 10:30 आला असंच फायनल करून टाकणार आहे माझा विषय. मला आता ना आरपारचं खेटायचं, मला आता आरपारचं खेटायचं. त्यामुळे मी आल्यालाच तुम्हाला सांगून टाकलं आहे, असंच 30 तारखेला उठून मी उन्हात एखाद्या रानात बसणार. उन्हात बसणारे त्याला काय स्थळ ठरेल तरी आरक्षण नाही, स्थळ ठरिलं तरी आरक्षण नाही, आणि ठरविलं तरी आरक्षण नाही. सगळ्या मागण्या दिल्या तरी आरक्षण नाही, समजून सांगितलं तरी आरक्षण नाही, कायद्यात बसतंय हे सांगितलं तरी आरक्षण नाही, प्रेमाने बैठका घेऊन सांगितलं तरी बी आरक्षण नाही, मोर्चे घेऊन गेलं तरी पण नाही. त्यापेक्षा होऊन जाऊ दे, काय होऊन जायचं होऊ दे एकदा. हा ठीक, एक गोष्ट खरी आहे, याच्यात माझ्यावरती प्रेम करणारा गोरगरीब मराठ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना विषय वाईट वाटणार आहे की उन्हात लोक बाहेर निघत नाहीत आणि तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हात आता जीवाची लाई होणार आहे. त्याच्यात ते माशासारखं तरफडून मेल्यासारखा प्रकार आहे आता येऊ. त्यांना वाईट वाटेल, पण माझा नाविलाज आहे, मला त्या भूमिके घ्यावा लागते. आणि मे महिन्याच्या या कडक उन्हात, मी त्या उन्हात जीवाची लाई झाली तरी चालत. काय तरफड व्हायचं तेवढं तरफड मारफड होऊ द्या, पण मी मात्र उठत नाही आता. पण त्यांना मराठ्याला नाही द्यायचं, त्यांना ओबीसीच्या पाहुण्याला द्यायचं. पण आम्हाला फक्त म्हणायचं सोयरे बसत नाहीत. ओबीसीच्या सोयरे नाही बसलेत, कोण बसले रे? ओबीसीच्या सोयरे नाही तर कोण येते? 180 जाती होत्या 1967 ला.
आज त्या 350 झाल्यात. सोयरे नाहीत तर कोण? त्यावेळेस घातलेली माळी समाजाची जात, उदाहरणार्थ देतोय, तसं सगळ्या जाती धरा, त्यांचं रक्ताचं आहेत का नातं? बाकीचे घातले 6 जाती द्या, फुलमाळी बेलमाळी नंतर ज्या घातल्यात, हे रक्ताचे आहेत का संबंधींचे? भावकी आहे का यांची? एक माळी पहिल्यांदा घातला, बाकीचे आलेले 5-6 हे सोयरे नाहीत तर कोण आहेत त्यांचे? आम्हालाच आईकडची जात जमत नाही, सगळे सोयरे जमत नाहीत, त्यांचे सगळे सोयरे नाही गेले, कोण गेले? आरक्षण, ओबीसी आरक्षण किंवा SC STचं आरक्षण गरिबी हटवण्यासाठी नाही, लॅक ऑफ ऍक्सेस, म्हणजे ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, ज्यांना संधी भेटली नाही आणि ते सामाजिक दुजाभावामुळे भेटली नाही, अरे त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. मग गरिबीचं काय? मग गरिबासाठी लोककल्याणकारी योजना आहेत ना. 99.99% बजेट गरिबी हटावसाठी आहे जरांगे. आता किती वेळा सांगायचं याला समजावून? त्याला तर कळत नाही, त्याचा तेवढा वकूब नाही, त्याची तेवढी लायकी नाही. पण त्याला भेटायला जाणाऱ्या विखे पाटील सब कमिटी यांची लायकी नाही, त्यांना कळत नाही. लाड वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे, तो म्हणला की मनोज दादानं आता हत्ती बाहेर काढलाय आणि आता शेपूट अडकलाय आणि तो शेपूट काढायला मी आलोय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवायला तू गेला? बरं, जरांगे पाटलांना भेटायला जात असताना ओबीसीचं काय म्हणणं आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या सब कमिटीच्या अध्यक्षांना वाटू नये, कळू नये. त्यामुळे जरांगेंची जी ही मागणी आहे ही खुळचटांची मागणी आहे. ते उपोषण करतील, पण उपोषण करत असताना ही शासनाची जबाबदारी आहे, इथल्या आमदार खासदारांची जबाबदारी आहे, वेगवेगळ्या पक्षनेत्यांची जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं एक्झर्शन करत असताना ओबीसी उद्ध्वस्त होणार आहे. अरे परिणामावरती कधीतरी कुणीतरी बोला ना. जरांगेंची मागणी आज इम्प्लिमेंट होताना दिसते, पण ओबीसी कुठे गेलाय? ओबीसीचं झालं काय? ह्याच्यावर कोणच बोलत नाही. ओबीसीचं काय म्हणणं आहे कोणच बोलत नाही ह्याच्यावरती. त्यामुळे एक माणूस उपोषणाला बसला म्हणून इथल्या व्यवस्थेमधला एकच गावामध्ये कुटुंब आहे, व्यवस्थेमध्ये एकच कुटुंब आहे. खूप मायक्रो लेवलला तो डोंबारी आहे, मायक्रो लेवलला पारधी आहे, मायक्रो लेवलला कैकाडी आहे. तो जरांगेच्या जात समूहाच्या स्पर्धेमध्ये टिकेल? मी उपोषणाला बसणार नाही. मी वेळोवेळी सांगितलंय, आम्ही लढणार. आम्ही 100 सभांची घोषणा केली होती, 9 सभा झालेल्या आहेत. आज 10वी सभा आमची सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या दुधेबावीत आहे. काहीतरी बोलल्यानंतर सरकारचे मंत्री आमदार तिथे जाऊन चर्चा करायला सुरुवात होते. तुम्ही पण उपोषण केलं, तुमच्याकडे यायला वेळ लागला सरकारला? वेळ नाही, आम्हाला विचारत पण नाही. कितीतरी दिवसानंतर माननीय बावनकुळे साहेबांनी ओबीसीच्या सब कमिटीची बैठक घेतली, त्यांच्याकडे मी 11 मागण्या ठेवल्या. त्या आता कधी इम्प्लिमेंट होणार आहेत त्याची वाट बघतोय. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा करत लक्ष्मण हाके आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात. अंतर्वलीत जाणाऱ्या मंत्र्यांवरही हाके यांनी जोरदार टीका करत काही नेत्यांना थेट सुनावलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे. आता आर पार असा इशारा देत दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. सोशल मीडियावरही या वादाची जोरदार चर्चा सुरू असून समर्थकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तुमच्या मते मराठा आरक्षणाचा प्रश्न संवादातून सुटू शकतो का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा.